और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, अति महत्वपूर्ण मैच अब शुरू होने जा रहा है, क्योंकि ये मुकाबला जो है हम देखें तो वर्चुअल क्वार्टर फाइनल है, यानी कि सेमीफाइनल में पहुंचने के लिए संघर्ष रहेगा आई गावदेवी 11 और परी 11 के बीच में। टॉस जीता है आई गावदेवी 11 ने, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। यहाँ पर एक एर्टिगा कार की जो चाबी है गुम हो गई है किसी की, यदि किसी को मिली होगी तो प्लीज़ कमेंट्री बॉक्स में ला कर दे। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद लेकर सोमनाथ राय ने बेहतरीन स्ट्रोक बॉलर के ऊपर से लॉफ्ट किया है। हालांकि ज़्यादा गति नहीं है स्ट्रोक में, लेकिन फिर भी 2 रन तो ले ही जाएंगे। मिड ऑफ के खिलाड़ी गेंद पर पहुंचे थे लॉन्ग ऑफ की दिशा में, और पहली गेंद पर 2 रन। खाता खुलता हुआ इन 2 रनों से परी 11 का। मेरे ख्याल से परी 11 के कैप्टन टॉस जीते तो वो भी पहले बल्लेबाजी करना ही पसंद करते। पिछले मैच में उन्होंने पहले बैटिंग की, और आज के जितने भी मैचेस हुए हैं इससे पहले सभी पहले बल्लेबाजी करने वाली टीमों ने जीते हैं। इस बार बल्ले का थोड़ा बाहरी सिरा लगा है, लेकिन गैप में गेंद अपिश ज़रूर खेला था ये स्ट्रोक। फिर से 2 रन लेने का मौका खेलना चाहते थे, कवर्स के ऊपर से गेंद पॉइंट की दिशा में चली गई थी डीप में। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर पहुंच चुका है। सुमित राणे इस समय स्ट्राइक पर है और नॉन स्ट्राइकर से इन पर है तुषार मडवी। इस बार शॉट ऑफ लेन हुक कर दिया है, शानदार प्रहार, गेंद जाएगी मैदान के बाहर, पहले बाउंस पर सीमा रेखा के बाहर 4 रन। तुमसे मिलने को दिल करता है बाबा, तुमसे मिलने को दिल करता है। अक्सर कहा जाता है कि हरकत में ही बरकत है। बहुत अच्छी हरकत में पोजीशन में आ गए थे हुक शॉट खेलने के लिए सुमित राणे। बढ़िया बैटिंग करते हुए इस बार पूरी लंबाई की गेंद, कारपेट ड्राइव, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद पर आए, तब तक 1 रन सिंगल की बदौलत चुका है। काफ़ी तेज़ गतिविधियां हो रही है इस समय, और उसकी आवश्यकता भी है क्योंकि ज़्यादा समय अब नहीं है, इसके बाद भी और 2 मैचेस बाकी है। इस बार हवा में और कैच ड्रॉप, कवर पॉइंट पर गलती। आसान मौका था ये वैसे देखा जाए तो। जब आप स्पर्धात्मक क्रिकेट खेलते हो तो इस तरह के कैचेस आपको लेने ही चाहिए, लेकिन खराब क्षेत्र रक्षण कवर पॉइंट पर जीवन दान मिलता हुआ तुषार मडवी को, और साथ में 1 रन। स्कोर दोहरे अंकों में पहुंच चुका है 10 पर। इस बार शफल करते हुए स्लॉक स्वीप करना चाहते थे, अपील ज़रूर, लेकिन अंपायर का कहना है कि पैर पर लगी थी गेंद, बल्ला नहीं लगा था, तो कोई रन नहीं इस गेंद पर। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर हुआ है 10 रन बिना किसी नुकसान के, परी 11। दोनों टीमों ने 2-2 मैचेस खेले हैं इससे पहले, एक में जीत मिली है, एक में हार मिली है दोनों टीमों को। और अब ये तो नॉकआउट पंच है, जो जीतेगा वो सेमीफाइनल में, और जो हार जाएगा वो टूर्नामेंट से बाहर जाएगा। पिछला मुकाबला भी नॉकआउट मैच था, गजानन प्रतिष्ठान और परी 11 के बीच में। क्या ज़बरदस्त घमासान रहा था गेंद और बल्ले के बीच में। गजानन प्रतिष्ठान के खिलाड़ियों ने भी अच्छा क्रिकेट पेश किया, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा बेहतर क्रिकेट खेला परी 11 ने, जिस वजह से उस मैच को जीतने में कामयाब रही परी 11, और उसी वजह से उनकी चुनौती अभी भी बरकरार है इस भाल द्वारली प्रीमियर लीग 2021 में। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत। इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता परेश म्हात्रे, नितेश म्हात्रे, हृदयनाथ रसाल और सुभाष म्हात्रे की ओर से। नए ओवर लेकर द्वारली विलेज एंड से गेंदबाज टॉपेज है, किस्मत वाले रन्स मिल जाएंगे यहाँ पर। गेंद काफी फाइन ट्रेवल हो रही है, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। हालांकि अच्छी गेंद थी परेश सोरखादे की, लेकिन किस्मत का सहारा मिला तुषार को। ओ इस बार बल्ले के बीचों बीच लेकर पुल किया है, पुल और सक्सेसफुल, 6 रन।
पीएल में आपका हार्दिक स्वागत है। बहुत खूबसूरत स्ट्रोक था, वैसे डिजर्व देखे जिन पर चौके मिलने चाहिए थे उन पर 2 रन ही मिले हैं बल्लेबाजों को। इस बार भी 2 रन मिले तुषार को। तगड़े शॉट्स खेलते हैं वैसे देखा जाए तो तुषार। ओ बेहतरीन गेंद इस बार ऑफ ब्रेक, लेकिन बेहतरीन गेंद होने के बावजूद भी गेंद बाउंड्री के बाहर। 22 के रूप में 4 रन। बल्लेबाज
समय पर 11 आई गांव देवी 11 टीम के सामने टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए। आखिरी ओवर लेकर गेंदबाज भानुदास। भानुदास एक अनुभवी खिलाड़ी है। स्लॉट में गेंद उठा के खेल दिया है लॉन्ग ऑन पर। फील्डर पहले कैच लेना चाहते थे लेकिन फिर देखा कि मौका नहीं है, बाउंस पर फील्ड किया और केवल 1 रन। इस समय क्रीज पर बल्लेबाज है कृष्णा और सुमित। हालांकि एक ही विकेट गिरा है और रन्स भी हम देखें तो अच्छी गति से बनाए गए हैं, लेकिन पिछले ओवर में सिर्फ 7 रन आए थे और इस ओवर की शुरुआत हुई है सिंगल के साथ। अगली गेंद का सामना करेंगे कृष्णा, पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी। ओ लंबा हिट तान दिया है आसमान में, 6 रन। पाले में थी और बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल किया। मिड विकेट बाउंड्री जो कि लंबी बाउंड्री है उस दिशा में हम देखें तो उसको क्लियर किया है। टाइमिंग बहुत अच्छी थी और ताकत भी झोंकते हैं अपने स्ट्रोक्स में कृष्णा। 6 रनों के साथ 50 का आंकड़ा भी पार किया है परी 11 ने। स्कोर इस समय 55 रनों पर। अगली गेंद राइट अमोर द विकेट, फिर से उसी दिशा में, क्या वही नतीजा होगा? ओ बढ़िया कोशिश, निश्चित रूप से छक्का बचाया है फील्डर ने। गजब का एफर्ट और इसी बीच 2 रन लेने का मौका था वहां पर। फिर से लगा कि शायद गेंद मैदान के बाहर जाएगी लेकिन शानदार फील्डिंग। सोमनाथ राणे हमेशा अपनी तरफ से 100% देने का प्रयास करते हैं, चाहे बॉलिंग करे, बैटिंग करे या फील्डिंग करे। एक होल हार्टेड क्रिकेटर सोमनाथ राणे। फिर से हवाई फायर किया है। इस बार फील्डर के पास कोई अवसर नहीं, झन्नाटेदार शॉट।
चुनौती का सामना करते हैं आई गावदेवी 11 के बल्लेबाज। इस समय सभी खिलाड़ी परी 11 के मैदान में पहुंचते हुए और पीछे पीछे दो सलामी बल्लेबाज आई गावदेवी 11 की ओर से बीच मैदान में प्रवेश करते हुए। चुनौती बड़ी है, लेकिन कमेंट्री बॉक्स में जिन्होंने हमेशा कमेंट्री की चुनौती को स्वीकार किया है, भालगांव की बुलंद आवाज़ भागेश म्हात्रे। तर थँक्यू अजयजी घरत सर. व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवहारिक आणि खूप चांगल्या प्रकारचं काम आज सोशल वर्क ते त्यांच्या माध्यमातून करत आहेत. सन्मान्य अमितजी चिकनकर साहेब नक्की आमच्या स्टेजवरती उपस्थित आहेत. त्या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. गंगा एंटरप्राइजेस नक्कीच त्याचे ते ओनर आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर आरोहीरावांचे ते पुरस्कर्ते होते आणि त्यांचा शुभ सन्मान नक्कीच आमच्या एक मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वेलकम अमित दादा. आजच्या दिवसामध्ये मी या स्पर्धेला नक्कीच भेट दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मायची उबदार शाळ नक्कीच खांद्यावरती त्यांच्या परिधान केली जाते. त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. हिंदवी संस्कृती भारतीय संस्कृती अतिथी देवो भव ही संकल्पना इथनं जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच तानाजी म्हात्रे उत्कृष्ट बिल्डर आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तानाजी गणपत म्हात्रे नक्कीच त्यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होईल तो तुम्ही स्वीकारायचा आहे. मायेची शाळ त्यांच्या खांद्यावरती आणि त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही शेण टिपले जातात. बॅक टू द क्रिकेट. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये क्रिकेटच्या या रंगीबिरंगी सोहळ्यामध्ये आपण वळणार आहोत, जिथे पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केला. निर्बाद झाल्यात. जो दरारा नक्कीच मागच्या मॅचमध्ये त्यांनी लागोपाठची 3 विकेट म्हणजे दुसरी विकेट हॅट्रिक कृष्णा मडवीच्या नावावरती राहिली होती, तोच आता फॉर्म या मॅचमध्ये सुद्धा कायम ठेवत असताना बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटिंगचा जर विचार केला गेला ना तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनीही बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना खूप चांगल्या प्रकारे त्याने धावपलं कुठलं गेलं बनवलं गेलं आणि आता गोलंदाजीमध्ये तुम्हाला भेदकता पाहायला मिळते. टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं टार्गेट रचले गेले. त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर हे आव्हान असेल आई गावदेवी 11 या टीमसमोर, जिथे टार्गेट त्यांना चेस करावं लागेल ते म्हणजे 64 धावसंख्येचं टार्गेट. 5 षटकांची ही मॅच होती. 6 षटकांच्या मॅचेसमध्ये खूप कमी संघ आपण असे बघितले की त्यांनी 60च्या फक्त थोड्याशा धावसंख्या जास्त ओलांडल्या, परंतु 5 षटकांच्या मॅचमध्ये कृष्णा मडवीची अफलातून इनिंग राहिली आणि त्याच्या बॅटमध्ये खूप साऱ्या धावसंख्या आपण बघितल्या गेल्या. आणि बॉलिंग ट्रॅकवरती असताना मॅन्डेटरी पॉवरचा हा पहिला षटक जी धुरा त्याच्या खांद्यावरती होती ती आता सांभाळण्यासाठी सज्ज झाल्यात. राकेश म्हात्रे एवढा ऑन साईडला त्यांना खेचायचं होतं, पडल्यानंतर गती थोडीशी जास्त होती. यष्टांच्या मागे अगदी यष्टांना खेटून आपण तुषार मडवीला पाहतो. तुषार मडवी आणि कृष्णा मडवी हे दोघे बंधुराज आहेत, सख्खे बंधुराज, आणि श्याम मडवी सुद्धा त्यांचे बंधुराज. परंतु ते आज 4-5 वर्ष झाले तर क्रिकेट खेळ त्यांनी गाळला आहे, कारण माणसाच्या आयुष्यातला काही क्षण हा निघून गेल्यानंतर काही गोष्टी त्याला अवॉइड कराव्या लागतात. तशाच प्रकारे नक्की कृष्णा मडवी आणि तुषार मडवी हे दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. या बिल्लाला फुलटॉस अटेम्प्ट करायचा होता, फुल लाईन डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी. बॅकअप होतं सुमित राणेचं त्या ठिकाणी. आणि अखेरकार बघितलं गेलं तर लागोपाठचे हे 3 चेंडू ना खूप काही निर्धाव सांगून जातील. बघितलं गेलं तर या षटकामध्ये सुद्धा खूप कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एकही धावसंख्या नाही, एक गडी त्यांनी गमावला गेलाय. यावेळी लॉंग साईडला उचलण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग घ्यायच्या रीतनं राकेश म्हात्रेला सुद्धा परतावं लागेल. आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मडवीलाही मिळते सफलता. 0 आकडावरती हा दुसरा गडी तंबूच्या बाहेर.
11चे ओनर मनीषजी पाटील नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती होती, जे कोळेगावचे आहेत. त्यांचं शुभागमन झाले. तर दादा या व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती असताना सुद्धा तुमचंही मनपूर्वक स्वागत. सेकंड सेमीफायनलमध्ये टीम पोहोचली आहे. उत्कंठा असेल की ज्या टीमचे नक्कीच पुरस्कर्ते असेल त्यांच्या खेळाडूने चांगला खेळ केला आहे, म्हणून त्या खेळाडूंचा अजून चांगला खेळ पाहण्यासाठी आज त्यांचे ओनर मनीषजी पाटील नक्कीच व्यासपीठावरती असताना आहेत. त्यांचे आमच्या शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. एकही धावसंख्या नाही, 2 गडी मात्र गमावल्या गेल्यात. कृष्णा वडवीची तुम्हाला आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 5व्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. किंवा लॉन साईडला उचलायचं होतं. एक विक्रम तर त्याच्या नावावरती आहे. लागोपाठचे 3 विकेट, नक्कीच त्यांनी 3 विकेट घेतले गेले, तो विक्रम त्याच्या नावावरती आहे. परंतु आता शेवटचा बॉल जर निर्धाव फेकला गेला ना तर आजच्या दिवसामधला दुसरा विक्रम म्हणजे या मॅचमध्ये या शृंखलेमध्ये एकही अजून मीडियन ओव्हर आपण बघितला गेला नाही. तर हा पहिल्या शेवटच्या दिवसातला मीडियन ओव्हर नक्कीच कृष्णा मडवीच्या नावावरती राहील का? एक बॉल जर डॉट फेकला तर आजच्या या दिवसामध्ये 2 विक्रम कृष्णा मडवी आपल्या नावावरती ठेवेल. शेवटचा बॉल यावरती हा बॉल निर्धाव असेल का? परंतु पंच आमच्याकडे वळतात की काय असं नक्कीच याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल. आणि इट्स व्हाईट बॉल आला असतं त्या ठिकाणी. मित्रांनो पंचांची दादा पंचाची वाद करू नका, विनंती असेल. पंचाची वाद घालू नका कारण ऑफिशियल आमचे पंच आहेत. पंच जो डिसिजन देतील नक्कीच त्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागेल. रस्त्यावरती चालणाऱ्या काट्यांमुळे ना रुतणाऱ्या काट्यांमुळे आपल्या पायांची ही गती वाढत असते. तशा प्रकारे आता धावसंख्येची इथनं गती वाढवावं लागेल. शोधलं गेलं सोमनाथ राणे याने आणि हल्ला इथनं चढवत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला स्टेप आउट खेळले, ड्राईव्ह करायचं होतं त्यांना. त्या ठिकाणी राज आपल्याला पाहायला मिळतात, राज हजारी पाहायला मिळतात. त्या ठिकाणी चेंडूला उचलला फेकला, दुसऱ्या धाबीचा प्रयत्न धोक्यामध्ये होती. त्या ठिकाणी सोमनाथ राणेची विकेट. अखेरकार हा धोका टळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आता होतील ऍड. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. राज हिलाल नक्कीच त्या ठिकाणी होते.
चेंडूची अडवणूक त्याने गेली आणि धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. यावेळेला उचलायचा प्रयत्न हर्षद मडवी चेंडू खाली, जी चुकी होती ती आता त्याला करायची नव्हती आणि मॅन इन गोल्डन फॉर्म मध्ये असलेला सोमनाथ राणे या टीमचा बॅकबोन होता आणि त्या बॅकबोन वरती इथनं घाव घातलं जात आहे. सोमनाथ राणेला परतीचा इशारा दिला जात आहे. सोमनाथ राणे बॅक टू द डगआउट. जातं की देखिए जरा किसमें कितना है दम. हा कॉन्टेस्ट रंगतदार होता. एक चुकीच्या प्रकारे शॉटचं सिलेक्शन सोमनाथ राणे यांनी सिलेक्ट केला तो फटका आणि त्या फटकामध्ये अडकला गेला. आपल्याला बघितलं गेलं तर सोमनाथ राणे. धावसंख्या 9 आकडावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 3 चेंडू फेकणं बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण फक्त 3 धावसंख्या बघितल्या होत्या. योगेश मात्रे यावेळेला ऑन साईडला त्यांना खेळायचं होतं आणि यू मिस आय विल डेफिनेटली इट. जी डावी स्टिक दाखवली गेली ती वाकवली सुद्धा गेली आणि लागोपाठचा हा दुसरा विकेट कॅरी करत असताना सुमित राणे ही ऑन फाय नाव.
पुढे सरकली जाते. त्या ठिकाणी 17 या आकडावरती आता धावफलक पोहोचलं गेलंय. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँडमध्ये कोट अँड बोल्टची नक्कीच इथं संधी थोडीशी हुकली गेली, कारण थोडीशी कठीण ही झेल होती. आणि तोपर्यंत बघितलं गेलं तर या दोन धावसंख्या 19 वरती धावफलक जाऊन पोचले. बघितलं गेलं तर आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या यायला हव्या होत्या, परंतु ज्या सुरुवातीला घडणाऱ्या चुक्या, ज्या ठिकाणी बाद झाल्या, आपण बघितलं गेलं तर नीर, सोमनाथ, त्याच्यानंतर राकेश बाद झाले. त्यानंतर ही टीम सातत्याने बॅकफूटला गेली. अजूनही झेलची शक्यता रवी वर्सेस रवी नक्कीच त्या ठिकाणी होते, कारण खेळ फलंदाजीवरती स्ट्रायकरवरती रवी होते आणि ज्यांच्या हातातून कॅच ड्रॉप झाली तेही रवी होते. परंतु ते बॅट्समन हे फिल्डर होते. फिल्डरने आपलं काम करायला पाहिजे होतं, परंतु ते काम झालं नाही. आणि दरम्यान आपण बघितली गेली तर एक धावसंख्या डबल डिजिटमध्ये धावसंख्या बेस. आता स्ट्रायकर एंडमध्ये मोनू मात्र आपल्याला पाहायला मिळते. मोनू यावेळेला ऑन साईडला त्याला खेचायचं होतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचेच बंधुराज आकाश म्हात्रे, जे मोनूचे बंधुराज आहेत, ते चेंडू खाली आले गेले, उचलला गेला, फेकला गेला चेंडू. दरम्यान आपण बघितल्या गेल्या तर या दोन धावसंख्या कंप्लीट झाल्या. दोन धावसंख्येनिशी टीमची टोटल आता 22 या आकड्यावरती पोहोचली गेली. 6 गडी गमावले गेल्यात. या 6 गड्यांमधनं एखादा गडी जर मैदानावरती राहिला असताना तर मॅचमध्ये खूप रंगत आली असती. यावेळेला ऑन साईडला उचलला गेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी तुषार मडवी, अगदी तक धरून चेंडू खाली, कॅच पकडतील का, परंतु शेवटपर्यंत असलेली नजर ती या ठिकाणी कामी येत असताना मोनू बॅक टू द पवेलियन. आणि या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये 64 धावा मात्र इथं चेस डाऊन करण्याच्या अनुषंगाने हा 7वा विकेट मैदानाच्या बाहेर. सिच्युएशन आता थोडीशी नाजूक क्रिएट झाली आहे. ज्या प्रकारे एखादा वादग्रस्त, नक्कीच मनुष्याला आपण एखाद्या गोष्टीचा निश्चय करण्यासाठी सांगतो की या संकटांतून तूही सामोरे जाशील, त्यावेळेला नक्कीच आपल्याला असं वाटतं ना की आपण सर्व काही हारलो. खऱ्या अर्थाने तीच सुरुवात असते की काहीतरी नव्याने करून दाखवण्याची. 22 धावसंख्या कंप्लीट झाल्या. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कृष्णामणी सेकंड स्पेलमध्ये पहिलाच बॉल, बॉटम हँडचा सुरेख वापर, फ्लिक करतात, वरून फ्लिक केलं, अगदी बघितलं गेलं ह्या चेंडूला. आणि मयूर म्हात्रे नक्की स्ट्रायकर एंडवरती होते आणि या दोन धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. 2 धावसंख्येनिशी टीमची टोटल आता वाढत असताना टीमची टोटल आपल्याला 24 वरती पाहायला मिळते. 64 धावसंख्येचं लक्ष होतं. अजून 11 चेंडू असतील आणि 40 धावसंख्येची गरज. या सिच्युएशनला ना इम्रान हाशमीचं एक वाक्य आठवतं की जेब खाली हो तभी तो सपने देखने चाहिए. परंतु या मॅचमध्ये नक्कीच कोण स्वप्न पाहाल. पडल्यानंतर काहीसा आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू बघितला गेला. हीच खासियत, हीच बघितलं गेलं तर गोलंदाजी लेंथ आहे. कृष्णा मडवी खूप चांगला प्रकारचा गोलंदाज आहे. मिडन ओव्हर टाकण्याच्या एक बॉल आधी त्यांनी वाईट बॉल टाकला, ती मिडन ओव्हरची नक्कीच संधी त्यांची हुकली गेली. पण त्याच्या आधी जर बघितलं गेलं तर 3 गडी त्याने बादसुद्धा केले. मधल्या स्टिकवरती हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान जो फिल्डर होता, लॉंग ऑफ रनचा प्रवास त्याने, रोया म्हात्रे होते त्या ठिकाणी. तर डॅशिंग पर्सनॅलिटी क्रिकेटर आजवरती जर बघितलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचं तेही व्यक्तिमत्व आहे. सर्व मित्रांना सोबत घेणारे, त्याच्यानंतर दोस्तीतील दुनियातला राजा माणूस, खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व, हास्यमय चेहरा. ते फिल्डर रोया नक्कीच त्या ठिकाणी होते. त्यांनी चेंडू कॅरी गेला आणि बघितलं गेलं तर काहीशा धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. यावेळेला ऑन साईडला उचलला गेला, खूप उंच हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. आकाश म्हात्रे होते, त्यांना माहिती होतं की कॅच थोडीशी अवघड आहे, त्याच्यामुळे ते थोडेसे थांबले गेले आणि इथनं बघितलं गेलं तर सिंगल एकवटली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने आता धावफलक हळतं ठेवण्याचं काम. आता एकेरी दुहेरी धावसंख्येने काही बिघडणारं नाही आहे, कारण 64 धावसंख्येचं लक्ष होतं. 3 षटकामध्ये 6 गडी त्यांनी गमावले गेले होते, त्यामुळे ही नाजूक परिस्थिती. अजून एक चांगला बॉल, हा बॅकफूट डिफेन्स बघा, ह्याला कलात्मकता म्हणतात. कारण असे टेस्ट क्रिकेटमध्ये हे फटके न तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात. आणि मयूर म्हात्रेची ही खासियत नाही आहे मॅच जिंको किंवा हरव, परंतु ते आपली टेक्निक, आपली स्किल आहे ना, हे सातत्याने क्रीडांगणावरती दाखवतात. खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर या फटक्यावरती ना त्यांना लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य ठेवायचं होतं, कारण लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये प्रेक्षकांच्या मनावरती मनोरंजन काय असतं ना हे त्यांना दाखवायचं होतं. क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक तुम्ही बघितला गेला. 2 टप्प्यावरती चेंडूची अडवणूक केली गेली. आकाश म्हात्रे त्या ठिकाणी फिल्डर होते जे लॉंग ऑन लावते डीपमध्ये. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. हेही षटक यशस्वी राहिलं. कृष्णा मडवी यांचं या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या आपण बघितल्या गेला. एकंदरीत जर विचार केला गेला तर फक्त
5 धावसंख्या नक्कीच त्यांनी खर्च केला, 2 डॉट बॉल सुद्धा फेकले आणि यशस्वी हे षटक कंप्लीट होत असताना 26 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये, जिथे लक्ष होतं बघितलं गेलं तर 64 धावसंख्येचं. आणि आत्ता जर बघितलं गेलं तर 6 चेंडू आणि 38, म्हणजे इम्पॉसिबल इथनं गोष्ट. ती पॉसिबल करायची असती ना तर 2 षटक तुम्हाला हवे होते, परंतु इम्पॉसिबल गोष्ट आत्ता पॉसिबल होऊ शकत नाही. परंतु या 6 बॉलमध्ये हार आणि पराजयाचं अंतर किती कापू शकते टीम आई गावदेवी 11 हे पाहणं ही तेवढे वाखणं जोगे असेल. बॉलिंग खूप सुंदररित्या त्यांनी हाताळली गेली आणि त्याच्यानंतर आता बॅटिंग लेंथवर क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक. नक्कीच थोडीशी दुखापत जरूर असेल रवी म्हात्रेला, कारण ज्यावेळेला धाव त्यांना घ्यायची होती बॉल अगदी त्यांच्या बॉडी लेंथवरती आदळला गेला आणि 8 गडी बाद झाल्यात. 28 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक असेल त्या ठिकाणी 3 बॉल 34 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं आहे. हलवार पद्धतीने आता टीम परी 11 या मॅचमध्ये पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. अशोककडे पुन्हा एकदा बॉल अडवला जाते. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला उचलला गेला आहे, पुन्हा एकदा कॅरी करून फेकला गेला आहे. तोपर्यंत ही सिंगल इथनं आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू नक्कीच बाकी असतील, 33 धावा अजून बनवाव्या लागतील. इम्पॉसिबल या ठिकाणी या धावसंख्या बनणं, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिताने भरलेला खेळ आणि अनिश्चितात तुम्ही बघितली गेली या मॅचमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे बली घेतले गेले, कृष्णा मडवी असतील, त्याच्यानंतर सुमित असतील, त्यांनी जी कामगिरी केली ना आणि त्या कामगिरीच्या जोरावरती नक्कीच या मॅचमध्ये परी 11 ही टीम आता पुढे सरकती आहे. हार आणि पराजयाचा अंतर हा कापणारा फटका त्या ठिकाणी बघितले गेले. टप्पा घेतल्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळते आणि थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करते टीम परी 11 आणि हार्ड लक आई गावदेवी 11.